नागपूर उच्च न्यायालयाच्या फौजदारी विभागात काम करणाऱ्या एका महिला लिपिकाच्या कार्यालयातून 35,000 रुपयांची रोकड चोरी झाली। पोलिसांनी लगेच तपास करत फरार चोरट्याला अटक केली आहे। न्यायालयातच काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने ही चोरी केली। प्राप्त माहितीनुसार तक्रारदार रोहिणी अविनाश वाडीभस्मे आहेत। त्या उच्च न्यायालयात वरिष्ठ लिपिक आहेत। घटनेच्या दिवशी त्या वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीशांच्या कार्यालयात बैठकीसाठी गेल्या होत्या। जाण्यापूर्वी त्यांनी आपली पर्स आपल्याच विभागात ठेवली होती। बैठकीनंतर परत आल्यावर पर्सची चेन त्यांना उघडी दिसली आणि त्यात ठेवलेली 35,000 रुपयांची रोकड गायब होती। सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याच विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारा प्रणय थोरात पर्समधून रोख रक्कम काढून तेथून निघून गेला होता। त्यानंतर तो ड्युटीवरही येत नव्हता। तक्रार मिळाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते। अखेर मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीची रोकड जप्त केली। आई गंभीर आजारानं ग्रस्त असून तिच्या उपचारासाठी त्यानं रोकड चोरल्याची कबुली पोलीस चौकशी दिली आहे। पोलीस स्टेशनला ते त्या ज्यावेळेस क्रिमिनल सेक्शन हायकोर्ट इथे क्लरिकलचं काम करतात, त्या ऑडिटोरियम हॉलमध्ये मीटिंगसाठी गेल्या असतात, परत आल्या असतात, त्यांना त्यांच्या पर्सची चेन उघडी दिसली व त्यामधून 35,000 रुपये नगदी कोणतरी चोरून गेले होते। अशावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही वरून आणि आरोपीच्या नावावरून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीकडून 35,000 रुपये गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले आहे।